ब्रेक नंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते। नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी निघालेला लाल वादळाचा मोर्चा आता माघारी घेण्यात आलाय। मंत्री गिरीश महाजनांच्या मध्यस्थीनंतर मोर्चा थांबवण्यात आलाय। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी माजी आमदार JP गावित यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा लॉंग मार्च निघाला होता। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्या सोबत जोडले जातात। महेश, काय सविस्तर माहिती? मेघना, अगदी खरं तर शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांची अंमलबजावणी व्हावी यासाठी माजी आमदार आणि किसान सभेतर्फे JP गावित यांच्या नेतृत्वाखाली खरं तर शेतकऱ्यांचा मुंबईपर्यंत लॉंग मार्च असा पायी मोर्चा काढण्यात आलेला होता। तब्बल 100हून अधिक किलोमीटर हे जे हजारो शेतकरी हे पायी चालत गेलेले होते। यानंतर या मोर्चावर मध्यस्थी आणि तोडगा काढण्यामध्ये मंत्री गिरीश महाजन यांना यश आलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये विविध खात्यांच्या मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये खरं तर हा तोडगा काढण्यात आलेला आहे आणि यानंतर आता लाल वादळाचा हा जो मोर्चा आहे हा थांबवण्यात आलेला आहे। आता हे हजारो शेतकरी परत त्यांच्या गावी परतणार आहे। मंत्री गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक आणि नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी खरं तर या मोर्चास्थळी जाऊन भातसा फाटा येथे शेतकऱ्यांना या प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात तोडगा निघाली आणि त्याची अंमलबजावणी कशी होणार आहे याची माहिती दिल्यानंतर शेतकऱ्यांनी हा मोर्चा थांबवलेला आहे आणि आता शेतकरी पुन्हा त्यांच्या गावी परतण्यासाठी सज्ज झालेले आहेत। त्या सर्व शेतकऱ्यांची जाण्याची सोय देखील मंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयातर्फे करण्यात आलेली आहे। बरं, धन्यवाद महेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।